आकाशवाणी नागपूर. समृद्ध शनिवारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत सुरू असलेल्या अमेरिकेच्या नाकेबंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय एलपीजी जहाज जगविक्रम भारतात पोहोचले आहे. 20,400 मेट्रिक टन एलपीजी घेऊन हे जहाज आज गुजरातमधील कांडला बंदरात पोहोचले. अमेरिका आणि इराण यांच्या 2 आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनी पार करणारे हे पहिले भारतीय जहाज ठरले आहे. 16 एप्रिल 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचं उद्घाटन झालं आणि पहिलं विमान मुंबईकडे झेपावलं. तेव्हापासून 1 वर्षाच्या कालावधीत अमरावती विमानतळावरून आगमन आणि निर्गमन अशा ATR 72 आणि चार्टर फ्लाईटच्या एकूण 469 फेऱ्या झाल्या असून सुमारे 14,316 प्रवाशांनी प्रवास केला आहे. अमरावती विमानतळाची निर्मिती 1992 मध्ये झाली होती. तेव्हापासून हे विमानतळ फक्त VIP व्यक्तींसाठी सुरू होतं. मात्र 16 एप्रिल 2025 रोजी सामान्य प्रवाशांसाठी हे खुलं करण्यात आलं. नागपूर जिल्हा शिक्षण कृती समितीच्या वतीनं नागपूर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांची बैठक उद्या गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा महाल इथं होणार असून शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्न, अडचणी आणि आगामी नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. नागरिकांना सक्षम करणं आणि कोणीही मागे राहणार नाही याची खात्री करणं हा प्रशासनाचा खरा उद्देश असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या 72व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. समाजातला कोणताही घटक किंवा देशातला कोणताही प्रदेश विकासापासून वंचित राहू नये यावर त्यांनी भर दिला. महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सचिवपदी डॉक्टर सुधाकर बोकेफोडे आणि सदस्य म्हणून डॉक्टर सुनील भंडगे यांची निवड झाली आहे. शासनानं अध्यादेशाद्वारे 21 सदस्यांची नावे जाहीर केली असून समितीचा कालावधी हा पुढील 3 वर्षांच्या कालावधीसाठी निश्चित केला आहे. डॉक्टर सुधाकर बोकेफोडे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर प्राणीशास्त्र विभागातील संशोधकांनी श्वासाच्या आधारे मधुमेह तपासणी करणारे नॉन इन्व्हेसिव्ह डायबिटीज मॉनिटरिंग डिव्हाइस विकसित केलं आहे. या उपकरणाला UK डिझाईन नोंदणीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून सुईविरहित पद्धतीनं श्वासाच्या विश्लेषणातून रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण मोजता येणार आहे. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.